काम केलेलं आहे। आता जिल्हाधिकारी साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की ते अतिशय चांगल्या पद्धतीने सोलापूरच्या विमान सेवेसाठी काम करत आहेत। मी आताही व्यासपीठावरती बोललो की विमान सेवेचा प्रश्न केवळ तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण होत आहे। एक युवा जिल्हा प्रतिनिधी आपल्याला लाभल्यामुळे हा विषय मार्गी लागत आहे। आज देखील सायंकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सोलापूर विमानतळासाठी राज्यातल्या सगळ्या विमानतळासाठी बैठक होणार आहे, परंतु आपले जिल्हाधिकारी साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या शहराचा प्रश्न उठवणार आहेत। आणि आदरणीय मुरलीधरांना मोहोळ साहेब सुद्धा आपल्या विमान सेवेसाठी पाठपुरावा करतायत। आम्ही ज्यावेळी 4 तारखेला सागर बंगल्यावरती साहेबांकडे होतो, मी आणि मुरलीधरांना आम्ही एकत्रित जेवण केलं। जेवताना मुरलीधरांना आवर्जून सांगितले की 23 तारखेला आपल्याला सगळ्या आमदारांना सोलापुरात मुंबईला विमानाने पहिल्या दिवशी यायचं आहे। म्हणजे इतके कॉन्फिडंट ते आपल्या 23 तारखेसाठी होते, परंतु काही टेक्निकल अडचणी जी आहेत ती फ्युलच्या बाबतीत निघाली आणि ती लॉंग टर्मचा विचार करून ते होणं पूर्ण गरजेचं आहे। आणि यासाठी त्वरित जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित पेट्रोल कंपनीशी नागपूरशी सगळा पाठपुरावा केलाय। महिन्या 2 महिन्यात विमान सेवेचा सुद्धा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल हा विश्वास वाटतो। परंतु जी सोलापूरची विमान सेवा ठराविक लोकांना मदत होणार आहे, परंतु पाण्याचा जो विषय आहे तो शहरातल्या सगळ्या नागरिकांना मदत होत असताना त्याच्यातही जिल्हाधिकारी साहेबांचा आपल्याला खूप मदत मिळत आहे। लँड एक्विजिशनचं काम परवा विखे पाटील साहेब आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाली। दुसऱ्या दिवशी त्यांनी नोटिफिकेशन काढलं, म्हणजे इतक्या क्विक ते काम होत आहे। 3-4 किलोमीटरच्या जागेचं काम संपल्यानंतर ते काम पूर्ण होणार आहे। ज्यावेळेस महापालिकेच्या आयुक्तांना मी मागच्या आठवड्यात भेटलो होतो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काम पूर्ण होत आहे, परंतु पेमेंट अद्याप मिळालेलं नाही। जर ते पेमेंट देखील मिळालं तर पुढच्या गोष्टी आपल्याला सोप्या होतील आणि आपण यासाठी मुख्यमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करावा अशी त्यांनी विनंती केली। याबाबत मी आणि सचिन दादा आम्ही एकत्रितपणे परवा दिवशी याबाबतची बैठक जी झाली वित्त आयोगासोबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त सचिवांना त्यांनी निर्देश दिले की दुहेरी पाईपलाईन सिटी जे 90 कोटी रुपये लागणार आहेत ते रिलीज करावे म्हणून। आणि काल शिखर परदेशी साहेबांशी माझं बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की नगर विकास मध्ये फाईल आहे, आज उद्यामध्ये ती फाईल मागवली जाईल आणि त्यालाही मंजुरी दिली जाईल। वयाने जरी आम्ही लहान असलो तरी महापालिकेत केलेला काम आणि आपण सगळ्या लोकांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन, त्यामुळे अशक्य वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण निश्चितच तुमच्या सहकार्यातनं मार्गदर्शनातनं पूर्ण करूयात। पत्रकार बांधवांचा जो घरकुलाचा विषय देखील आहे त्यासाठी वेळोवेळी सचिन दादांनी देखील एक पाऊल पुढे राहून आपल्याला मदत करण्याची भूमिका ठेवलेली आहे। दादांच्या सहकार्यात त्यांच्या मार्गदर्शनात मी तुमच्या सोबत असेल। आता साहेब बोलल्यासारखं की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळचे, म्हणजे मी नेहमी सांगतोय की साहेबांनी माझं पालकत्व घेतलेलं आहे। आता पालकत्व म्हणजे काय तर वडील आहे, मी वयाने देखील लहान आहे, त्यामुळे मी जाऊन तिथे वेळप्रसंगी बाळ हट्ट करेल की साहेब आमच्या सोलापूरची ही कामं झाली पाहिजेत, आमच्या सोलापूरच्या पत्रकार बांधवांची ही कामं झाली पाहिजेत आणि ते आग्रह त्या ठिकाणी धरून आपण या ठिकाणी काम करून घेऊया। देणारा खूप मोठा आहे, देणाऱ्याची इच्छाशक्ती देखील मोठी आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त मागून आपल्या सोलापूरसाठी त्या ठिकाणी करून घेऊयात। साहेब या ठिकाणी आज पत्रकार बांधव आहेत, त्यामुळे त्यांना एक गोड आठवण या ठिकाणी मला आवर्जून सांगावीशी वाटते की परवा दिवशी रात्री 12-12:15 वाजता सीएम साहेबांना मी एक मेसेज केला की एक साहेब असं पत्र माझ्याकडे राहिलं, मी फॉलोअप घेतला होता पण तो मिळालेला नाहीये, तर उद्या सकाळी 10 वाजता कार्यक्रम आहे। 10 मिनिटात साहेबांचा रिप्लाय आला, मी अमुक अधिकाऱ्यांना सांगतो। ती वेळ होती साधारणतः 12:30ची। मला वाटतं आता पत्र उद्या सकाळी 10ला, त्यावेळेस कार्यक्रम होईल का नाही शंका होती। रात्री 9:45ला व्हॉट्सअपला नाही मोबाईलला ते पत्र मला पीडीएफ मोड मध्ये आलं, ओपन केल्यानंतर बघितलं माझ्या मनासमोर साहेबांबद्दल इतका अभिमान राहिला की किती कार्यतत्पर ही व्यक्तिमत्व आहे। कार्यकर्त्याची भावना, कार्यकर्त्याचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी 24/7 कार्यरत राहणारं हे नेतृत्व आहे। विषय जरी छोटा असला तरी प्रायोरिटी त्यांनी दिली, त्यामुळे मला विश्वास वाटतो की सोलापूरच्या सगळे प्रश्न आपण साहेबांकडून पूर्ण करून घेऊयात।